नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शिवराय. आपलं स्वागत आहे जनता न्यूज चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 15 जून 2026 रोजी कृषी विशेष वृत्त अहवाल आणि अकोला जिल्ह्यातील पीक विमा भरपाई चौकशी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रशासनाला सखोल चौकशी व अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश झाले आहे. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटं मनापासून सांगायचं आहे आपल्याला. आपला चॅनल आता हळूहळू पुढे जात असून जवळपास प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या चॅनलला जोडला जातोय आणि सबस्क्राईब करत आहे. फक्त तुमचं प्रेम आणि विश्वासाचं प्रतीक आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. शेतकरी मित्रांनो, चला तर वेळ न दवडता लगेच बघूया काय आहे आजची बातमी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा आता, अकोला जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरपाईबाबत आलेल्या शेकडो तक्रारांची राज्य शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजेच अकोला जिल्ह्यातील जे खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा भरपाईबाबत आले होते त्यांची तक्रार राज्य शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कारण राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयातील विशेष बैठकीत प्रशासनाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासणी अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहे. शेतकरी बांधवांनो, कारण या संवेदनशील प्रकरणात विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकांचे इतिवृत्तही तातडीने मागण्यात आले आहे. यामुळे पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, आता तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी म्हणजे रब्बी हंगाम 2023-24 खरीप हंगाम 2024-25 मधील पीक विमा नुकसान भरपाई योग्य प्रमाणात न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी प्रचंड वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात या तातडीच्या बैठकीत आयोजन करण्यात आलेले होते. शेतकरी मित्रांनो, आता बघा, बैठकीतील मुख्य मुद्दे आणि त्रुटींवर कडक चर्चा झालेली आहे. याचं सविस्तर आपण माहिती बघून घेऊया, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काय झालेलं आहे? मंत्रालयातील बैठकीत पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतील अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे. विमा योजनेतील जाचक निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी हक्कांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधी आणि शेतकरी प्रतिनिधींनी अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला आहे. हो शेतकरी बांधवांनो, कारण प्रत्यक्ष शेतात प्रचंड नुकसान झालेले असूनही केवळ तांत्रिक अडचणी आणि चुकीच्या निकषांमुळे विमा कंपन्यांकडून भरपाई नाकारली जात असल्याच्या या बैठकीत विस्तृत चर्चा झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीच्या कार्यपद्धतीचा होणारा कडक तपासणी. कारण अकोला जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा प्रक्रियेत सहभागी असलेल्या जी अकोला जिल्ह्यामधील HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यावर चौकशी करण्याचे आदेश सरकारने देण्यात आलेले आहे. नुकसान भरपाई निश्चित करताना विमा कंपनीने कोणतेही निकष वापरले याची पूर्ण तपासणी होणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेत केलेल्या तक्रारांची दखल कंपनीने गांभीर्याने घेतली की नाही याचा हिशोब घेतला जाणार आहे. प्रत्यक्ष नुकसान झाले असतानाही शेतकरी भरपाईपासून का वंचित राहिले याचे स्पष्टीकरण कंपनीला द्यावे लागणार आहे. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत आपदग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. शेतकरी मित्रांनो, आता मूर्तिजापूर तालुक्यातील 6 महसूल सर्कलचा गंभीर प्रश्न आहे की या महत्त्वपूर्ण बैठकीत मूर्तिजापूर तालुक्यातील पीक विम्यासंदर्भातील विशेष प्रश्नावर स्वतंत्र चर्चा झाली. तालुक्यातील तब्बल 6 महसूल सर्कल्स विमा लाभातून वगळण्यात आल्याचा मुद्दा शेतकरी प्रतिनिधींनी मांडला. तसेच लाखपुरी आणि कुरू महसूल सर्कलमध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याची स्वतंत्र चौकशी आता केली जाणार आहे. शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो, आता बघा, सॅटेलाईट म्हणजे उपग्रह निरीक्षणाचा निकष बदलण्याची मोठी मागणी. सध्या पीक विमा निश्चितीसाठी वापरण्यात येणाऱ्या सॅटेलाईट निरीक्षणाच्या चुकीच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मोठ्या प्रमाणावर अडचणी येतो. सॅटेलाईट रीडिंग आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती यात मोठी तफावत आढळत असल्याने हा जाचक निकष त्वरित बदलण्यात यावा अशी आग्रही मागणी बैठकीत केलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 3 दिवसात पीक कापणी अहवाल सादर करण्याचे आदेश.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अकोल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पुढील 3 दिवसांच्या आत पीक कापणी प्रयोग अहवाल शासनाकडे सादर करण्याचे कडक निर्देश केले आहेत। या अंतिम अहवालाच्या आधारेच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा नुकसान भरपाई बाबतचा पुढील अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। शेतकऱ्यांचे लक्ष आता निर्णयाकडे आहे, कारण अकोला जिल्ह्यातील पीक विमा भरपाई बाबतच्या या उच्चस्तरीय चौकशीमुळे आणि कृषी मंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता बाधित शेतकऱ्यांच्या त्यांच्या हक्काचा आणि प्रत्यक्ष लाभ मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे। शेतकरी मित्रांनो, ही होती आजची ताजी बातमी। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र। पाहत राहा जनता न्यूज।